बीडची नगर परिषद ही मराठवाड्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद आहे। यामुळे स्वतः पालकमंत्री असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर दुसरीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही बीडवर सध्या लक्ष केंद्रित केलंय। आणि विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये येऊन वातावरण भाजपमय करण्याचा प्रयत्न केलाय। राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने बीडची लढाई आणखीनच चुरशीची झाली आहे। पण बीडची नगर परिषद इतकी इंटरेस्टिंग काय ते तुम्हाला सांगतो। वरिष्ठ नेते जरी बीडमध्ये लक्ष देत असतील तरी ग्राउंडवर सगळी मदार ही आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर आहे। त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यामुळे बीड नगर परिषदेचं सध्याचं चित्र काय ते सगळं क्लिअर करतो। निवडणुकांच्या सुरुवातीला मोठं नाट्य बीड नगर परिषदेच्या रिंगणात पाहायला मिळालं होतं। पंकजांनी मोठा डाव टाकत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागरांना गळाला लावलं। त्यामुळे बीड शहरात अस्तित्व नसणाऱ्या भाजपला क्षीरसागर घराण्याचा एक चेहरा मिळाला। मागच्या नगर परिषदेत भाजप आपला करिश्मा दाखवू शकली नव्हती। त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवून बीडमध्ये स्वबळाची तयारी केली होती। त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी केल्याशिवाय भाजपसमोर दुसरा ऑप्शन नव्हता। पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच भाजपच्या स्वबळाला ताकद मिळाली। पंकजांच्या या एका डावाने बीड नगर परिषदेची दिशा बदलून गेली।